नमस्कार श्रोते हो. महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाने ज्यांनी गारुड केलं असे भावगीत गायक अरुण दाते यांचे सुपुत्र आज आपल्याकडे आलेले आहेत, अतुल दाते. रेडिओ देवगिरीच्या श्रोत्यांच्याकडून आणि रेडिओ देवगिरीकडून मी त्यांचे या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. अरुण दाते यांनी जो प्रवास केलेला आहे भावगीत गायनाचा, त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मला असं वाटतं अतुलजी, आपण भावगीत गायनाची जी परंपरा आहे त्या संदर्भात थोडक्यात आपण बोलूया. महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये सुरुवात झाली ते संगीत नाटकांची. म्हणजे फक्त श्रीमंत लोकांच्या घरी किंवा दरबारामध्ये होणारं शास्त्रीय संगीत हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी ते मंचावर आणलं. त्याला थोडंसं वेगळं स्वरूप दिलं, त्याला नाट्यसंगीताचा भाग दिला, पण ते सगळं शास्त्रीय संगीताचं. त्याच्यामध्ये लोककला पण मिसळल्या. म्हणजे एका बाजूला दरबारी संगीत किंवा शास्त्रीय संगीत, दुसऱ्या बाजूला रांगड्या लोकगीतांचा प्रवास, या दोघांच्या मध्ये महाराष्ट्र होता. पण नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 20वं शतक सुरू झालं आणि संगीत नाटकांना उतरती कळा हळूहळू लागायला सुरुवात झाली. लोकगीतांचा प्रवास तर होता, शाहिरी वाङ्मय होतं, लोकगीतं होती, भारुड होती, गवळण होती, हे सगळे प्रवास होते. पण आता माणसांची भूक थोडीशी वाढलेली होती गाण्याबद्दलची, आणि याला सुरुवात केली ती J.L. रानडे यांनी 1905 मध्ये. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, आपण मला करेक्ट करू शकता? नाही, करेक्ट काय करणार. पहिलं भावगीत गाणारे हे J.L. रानडे 1905. बरोबर. त्याच्यानंतर G.N. जोशी आणि लीलाताई, ही तिघांची पहिली पिढी. त्याच्यानंतर गजानन बुवा वाटवे, बबनराव नावडीकर यांचा कालखंड सुरू होतो. आणि तिथून ही परंपरा नंतर मग ती पुढे पुढे चालत आली. तिसऱ्या फळीतले किंवा ज्यांनी खूप महाराष्ट्राला पुन्हा एकदा वेड लावलं या भावगीतांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, ते म्हणजे सुधीर फडकेंचं नाव आपल्या सगळ्यांच्या अगदी प्रश्न. त्यांनी तर म्हणजे चित्रपट संगीत असो, भावगीत असो, गीतरामायणासारखा प्रकल्प असो, या सगळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये हेलावून गेला. आणि त्याच्यानंतर एक आवाज आला, तो म्हणजे अरुण दाते यांचा. म्हणजे अरुण दातेंची गाणी जेव्हा यायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो. आणि त्या काळामध्ये नंतर मग लोकांनी सांगायला सुरुवात झाली की अरे, एक नवीन भावगीत गायक आलेला आहे. आता भावगीत गायनाची जी परंपरा J.L. रानडेंपासून सुरू झाली, त्याची जी वैशिष्ट्य असतात त्यामध्ये शब्द प्रधान गायकी हा पहिला शब्द त्याच्या. अगदी खरं. म्हणजे कवीने लिहिलेले शब्द, त्या शब्दांना न्याय कसा द्यायचा, तो स्वरांपेक्षा शब्दाच्या अर्थाच्या उच्चारातून कसा देता येईल आणि स्वरांच्या साक्षीने कसा देता येईल, ह्याचं एक तंत्र असतं. म्हणजे वाटवे साहेब तर असं म्हणायचे की मी भावगीत गायक नाही, तर मी कविता गायन करतो. अगदी. आणि ही जी परंपरा आहे ना, खऱ्या अर्थाने ही परंपरा रविकिरण मंडळ जेव्हा संपलेलं होतं, रविकिरण मंडळातले सगळे कवी हे आपल्या कविता म्हणून दाखवायचे, पण गाऊन दाखवायची कला त्यांच्यामध्ये नव्हती. आणि नंतर ती गरज कुठेतरी वाटत होती, म्हणून मग रविकिरण मंडळाच्या कालखंडानंतर ह्याचा उदय झाला खऱ्या अर्थाने. आणि मग या कविता आपण अशा गाऊ शकतो का, अशा पद्धतीने झाला. आणि तिथून भावगीतांची परंपरा सुरू झाली. हा खरं म्हणजे भारतीय इतिहास आहे. काही जणांचा आक्षेप असा आहे की पाश्चात्य संगीतातलं सॉनेट म्हणा किंवा त्यांची ज्याला गेयता असलेली गीतिका म्हणा, असे जे प्रकार आहेत त्याच्याकडून आपल्याकडे आलं. पण माझा त्याच्यावर फारसा विश्वास नाहीये. ही जी परंपरा आहे, ही परंपरा मला जास्त योग्य वाटते. आपण अरुण दातेंच्या कालखंडातले अनेक टप्पे पाहिलेले असतील, तर हा जो अरुण दातेंचा कालखंड आहे, म्हणजे खरं म्हणजे तुमचं मूळ इंदोर मधलं अमराठी प्रांतात बरोबर आहे. रामू भैया दातेंची परंपरा शास्त्रीय संगीताची खऱ्या अर्थाने ती परंपरा जोपासणारं हे घराणं, मग या क्षेत्राकडे येण्याचं खरं म्हणजे इंजिनिअरिंग करत होते ना अरुण दाते. बरोबर आहे, टेक्स्टाईल इंजिनियर. असं आहे की घरामध्ये बाबांनी मला सांगितलेल्या गोष्टी होत्या की ते म्हणे की रोज मैफिली व्हायच्या. माझ्या आजोबांकडे हिंदुस्थानातले सगळे मोठे गायक वादक येऊन त्यांची कला पेश करायचे. तर आज बिस्मिल्ला खान आलेत,
उद्या किशोरीताई आल्या आहेत, हो. परवा भीमसेन, असं म्हणे घरामध्ये होतं. ते म्हणे माझ्या आपोआप माझ्या आत भिनत गेलं, मला कळलं पण नाही कधी. आणि एका कधीतरी कॉलेजमध्ये वगैरे असताना म्हणे मला असं वाटलं की मी गाऊ शकतो. आणि मग टिपिकल कॉलेजची जी गॅदरिंग असतात त्याच्यात गाणं, मग इतर मुलामुलींना कळायला लागतं की अरे हा चांगला गातो, याला सांगा गायला. अशा परिस्थितीमध्ये एक दिवशी पु ल देशपांडे त्या काळामध्ये काही मराठी मंडळांनी त्यांना बोलवलं म्हणून ते इंदोरला आले होते. आणि तिथे मग त्यांना ते क्लासरूममध्ये पुलंना फक्त 4 भिंतीत कधीच आवडायचं नाही. तर त्यांनी सांगितलं की आपण असं करू, तुम्ही सगळे मुलामुली संध्याकाळी आपण एक सहल काढू छोटी. इंदोरच्या एका बागेमध्ये सहल काढली आणि हार्मोनियम मागवली त्यांनी. तेव्हा त्यांची बाबा म्हणतात की गुळाचा गणपती हा चित्रपट आला होता, दूध भात हा चित्रपट आला होता आणि त्याची गाणी भयंकर गाजली होती. तर मग ते आम्हाला म्हणून दाखवत होते म्हणे हार्मोनियमवर. आणि मग त्यांचे 3-4 गाणी झाल्यानंतर त्यांनी मुलांना विचारायला सुरुवात केली, तुमच्यापैकी कोणी गातं की नाही. तर आम्ही नाही असं करत करत बाबा एका झाडापाशी उभे होते. तर ते पु ल देशपांड्यांना मुलं म्हणाली, त्याला सांगा तो तिकडे उंच मुलगा आहे ना उभा तिकडे, तो चांगला गातो. तर म्हणून त्यांनी बाबांना बोलवलं. तर म्हणे अरे मला कळलं तू चांगला गातो. तो म्हणे नाही हो अजिबात नाही. तर असं 1-2दा नाही म्हटल्यावर त्यांनी विचारलं तुझं नाव काय. तर म्हणे अरविंद दाते. तर म्हणे अरविंद दाते म्हणजे तू रामू भैया दात्यांचा कोण. तर म्हणे मुलगा. तर म्हणे त्यांचा मुलगा असून तू लाजतो गायला. असं म्हणून त्यांनी सांगितलं चला मला काहीतरी ऐकू आता. आणि बाबा म्हणतात की नुकते 15-20 दिवस आधी कुमारजींनी त्यांना आयुष्यातलं पहिलं गाणं शिकवलं होतं. कुमार गंधर्वांनी बाबांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे शिकले बाबा ते कुमार गंधर्वांकडून शिकले. आणि ती बेजार लखनवी या शायरची गझल होती. आणि गझल आणि कुमार गंधर्वचा आपसात काही संबंध नाही, पण ते बाबांच्या प्रेमापोटी की बाबांना गझल गायला आवडते. आणि त्याच्यामागचा पण किस्सा असा आहे. बाबा म्हणे की मी म्हणे देवासला यांना घ्यायला जायचो. बाबा सांगायचे की जरा कुमारला घेऊन ये. तर म्हणे मी जायचो आणि मग घेऊन यायचो. तर त्यांची पहिली पत्नी आणि ते स्वतः मागे बसलेले असायचे, मी पुढे ड्राईव्ह करायचो. आणि मी म्हणे आता 1-1.5 तास लागणार, मी काहीतरी गुणगुणायचो. मी बहुतेक तलत गुणगुणायचो म्हणे त्या काळामध्ये. तर यांनी कधीतरी ऐकलं की हा खूप गुणगुणतो आहे. तर म्हणे एक दिवशी मला पकडलं, अरे तू आजकाल तू खूप गुणगुणतो रे, मी ऐकलं आहे. तर तुला गझल आवडते का. तर म्हणे हो गझल आवडते. तर म्हणे ठीक आहे मी तुला उद्या गझल शिकवतो. बाबा म्हणे मी निश्चिंत झालो की कुमार आणि गझल काय शिकवणार मला. त्यामुळे म्हणे एक तर वेगळा आदर होता की कुमारजी असं म्हणाले स्वतः, म्हणजे बाबा त्यांना नावाने साक मारायचे, बाबा आणि काका वगैरे माझे, कारण त्यांची वय काय फार वयाचं अंतर नव्हतं. पण मग ते म्हणायचे की ठीक आहे मी समजलो की आता ह्याला मला नाही शिकवायचं आहे म्हणून हा गझलचं नाव काढतो आहे. तर नंतर दुसऱ्या दिवशी म्हणे सकाळी मला बाबा ऑफिसला गेल्यावर पकडलं की चल बसूया आपण. तेव्हा मला कळलं बापरे मी कुठल्या माणसासमोर बसून गाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यांनी मला बेजार लखनवी आणि कुठलं तरी एक उर्दूचं पुस्तक त्यांनी काढलं असेल. त्यांनाही फार उर्दू अस्खलित यायचं असं नाही, पण हिंदी भाषिक ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं देवनागरी लिपीमध्ये ते त्यांनी काढलं. आणि त्यांनी ती चाल थोडीशी क्लासिकल अंगाने बसवली आणि ती त्यांना ऐकवली. आणि तेच गाणं बाबांनी PL देशपांड्यांना ऐकवलं. तर ते चकित झाले ऐकू, एक तर इतकं वेगळी चाल होती. आणि ते म्हणे मला 3 वेळा म्हणायला लावलं तेच गाणं त्यांनी. आणि ते झाल्यानंतर मला विचारलं की वडील कुठे आहेत सध्या, आहेत का इकडे. तर म्हणे हो आहेत ना. म्हणजे त्यांना सकाळी सांग मी सकाळी येतो आहे उद्या. म्हणे बरं. तर ते आले सकाळी आणि आल्या पहिले त्यांनी माझ्या आजोबांना सांगितलं की तुम्ही जगाचं गाणं ऐकता, तुम्हाला कल्पना आहे का मुलगा काय गातो तुमचा. तर ते म्हणे माझा मुलगा गातो. असं त्यांची पहिली रिॲक्शन होती. तर PL म्हणाले की अरे अरू ती काल ऐकवली गझल ती ऐकव जरा. आणि मग आजोबांनी पण ऐकली ती गझल. आणि आजोबा म्हणाले की तुम्ही म्हणता ते खरं आहे की याच्या गळ्यात खरंच खूप चांगला सूर आहे, भिजलेला सूर आहे. तर तो भिजलेला सूर तो म्हणे आता मी तुमची ओळख मुलाची करून दिलेली आहे, आता याच्या पुढे त्याला कसं घेऊन जाणं आहे तुमच्या हातात आहे. तुम्ही जगाचं गाणं ऐकता आणि त्यांना कुठे कुठे त्यांच्यासाठी काय काय करता तुम्ही, कारण कुमारजींसाठी काय काय आजोबांनी केलं आहे सगळ्या जगाला माहिती आहे. तर मग नंतर आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुझा उत्तम आवाज आहे मला कळलेलं आहे, पण आता तुझी जबाबदारी इथे वाढते, उलट कमी नाही होत, वाढते याच्यासाठी की तुला आता उत्तम गुरु शोधायचा आहे. तू मुंबईत असतोस तर मुंबईला जा आणि एक उत्तम गुरु शोध आणि गाणं शिकायला सुरुवात कर. त्यांचं म्हणणं असायचं की तुमच्या आवाजाची जी जात आहे
त्या पद्धतीचा गुरु तुम्हाला मिळाला पाहिजे नाही, बरोबर आहे. तरच तुमचं ते गाणं. हां, तर त्यांना के महावीर नावाचे गुरु लाभले मुंबईमध्ये आल्यावर, आणि मग त्यांनी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. पण मला असं वाटतं की कुमारजींकडून पहिलं गाणं शिकणं आणि पी एल देशपांडे आणि अरुण दाते या कलाकाराचा शोध घेणं, हे इतक्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत बाबांच्या आयुष्यामध्ये. महाराष्ट्राला एक मोठा गायक मिळाला याचं श्रेय या अगदी दोघांचं या तरी दोघांना मी तरी नक्कीच देईन. प्रत्यक्षपणे नाही म्हणलं तरी प्रत्यक्षपणे खरंच झालं. खरंच झालं. कारण पुलंनी जर हा आवाज ऐकला नसता तर कदाचित पुढे तुमच्या आजोबांशी बोलणं हो, झालं नसतं, अगदी खरं. आजोबांनी त्यांना प्रोत्साहनही दिलं नसतं. खरं आहे. हा जो प्रवास म्हणजे गाणं शिकण्याचा अरुण दातेंचा प्रवास सुरू झाला मुंबईमध्ये, त्याच्यानंतर जाहीर कार्यक्रम किंवा एक गायक म्हणून प्रतिष्ठा लागणं, हा कालखंड खूप वेगळा असतो, खूप मोठा वेगळं. असतो हा हो हो, कालखंड. नक्कीच. तर या कालखंडाचा प्रवास कसा होता बाबांशी बोलताना तुमच्याकडून कधी म्हणजे त्यांच्याकडून के महावीरांकडून त्यांनी गाण्याचं शिक्षण घ्यायला सुरू केलं, क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि मुळात गीत गझल. कारण महावीरजींचाही तो पिंड होता आणि बाबांना तेच आवडायचं सुरुवातीला. आणि त्यांनी कधी विचार पण नव्हता केला की मी मराठी भावगीत गायक बनेन. म्हणजे देवाची काय मर्जी होती माहीत नाही. गझलमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर गझल येतं, दुसरं गीत आणि तिसरं नज्म. नज्म. 3 प्रकार येतात. अगदी बरोबर. तिन्ही त्यांना अवगत होते आणि उर्दू लिहिता वाचता यायचं माझ्या आजोबांना, काकांना, माझ्या आत्याला, तिघांनाही. मुन्शीजी येऊन शिकवायचे आमच्या घरी त्यांना. म्हणजे आजोबा म्हणाले की तुम्हाला भाषा एखादी गायची असेल तर ती भाषा शिकली पाहिजे. म्हणून मुन्शीजी यांच्याकडे यायचे आणि मग ते त्यांच्याकडे शिकले आणि म्हणून त्यांची भाषा खूप चांगली होती. म्हणून मी यशवंत देव एकदा म्हणाले होते की मी याचा आवाज ऐकला पहिल्यांदा आणि इतका अस्खलित गाणारा दाते असू शकतो. त्यांची रिॲक्शन होती. काय मराठी भाषा आणि उर्दू भाषा या दोन्ही भाषांमधला मुळातच फरक असा आहे की त्या भाषेचा लहेजा वेगळा आहे, अगदी वेगळा आहे, वकूफ वेगळा आहे, नजाकत वेगळी आहे आणि आपल्या भाषेचा मार्दव वेगळा आहे. अगदी असे खरं आहे. दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत, दोन्ही आपापल्या ठिकाणी आहेत. पण सादरीकरणामध्ये आणि ते सुद्धा अशा ज्याला आपण शास्त्रीय नाही सुगम म्हणतो, त्या सुगम याच्यामध्ये हे मार्दव किंवा ही तहजीब, हा वकूफ, हा लहेजा हा जास्त चांगल्या पद्धतीनं बाहेर येतो. म्हणून ते जाणवतं. आजही आपल्याकडे जेव्हा गझल गायनाचे कार्यक्रम करणारे लोक असतात ते उर्दू आधी शिकल्याशिवाय बरोबर आहे. नाहीच. अनेक जणांचं म्हणजे मी अनेक गायक असे बघितले जे मराठी गझल कार्यक्रम करतात पण आधी उर्दू शिकतात हो हो की त्या भाषेचा गोडवा त्यांना कळला पाहिजे तर ते मराठीमध्ये तो न्याय देऊ शकतात. अगदी अगदी खरं. भीमराव पांचाळे तेच अगदी अगदी. शिकले. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप लोकांनी असं लिहिलं आहे की अरुण दाते का पॉप्युलर झाले एकदम. म्हणजे बाबा जेव्हा बाबांनी सुरुवात केली तेव्हा वाटवे साहेब गात होते, हो सुधीर फडके गात होते, ज्योत्स्ना बोळ्या होत्या, ज्योत्स्ना बोळे, माणिक वर्मा, म्हणजे अशी नावं होती की त्याच्यामध्ये येऊन गाणं आणि पहिलंच गाणं आयुष्यातलं सक्सेसफुल होणं, ती गोष्ट वेगळी आहे की शुक्रतारामुळेच सगळं मिळालं त्यांना. मला हे विचारायचं होतं की भाषेचा त्यांचा अभ्यास होता उर्दू भाषेचा जास्त होता. घरात मराठीच होती का? अगदी बोलीभाषा मराठीच. पण इंदोरला असताना घरामध्ये सुद्धा हिंदी बोलायचे लोक. कारण मी असं मानतो आणि तुम्हालाही पटेल की तुमचे मित्र कुठली भाषा बोलतात ती भाषा तुम्ही सगळ्यात पहिले कॅच, म्हणजे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. हो 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 अगदी बरोबर आहे. आणि इंदोरला कसं होतं घराघरात तुमचे काम करणारे लोक हिंदी, तुमचे मित्रमंडळी हिंदी, त्यामुळे सगळे हिंदीच बोलायचे आपसात. बरोबर. आणि म्हणून ते अजिबातच मराठीचा काहीच त्यांना संदर्भच नव्हता म्हणजे त्या काळामध्ये. माझा प्रश्न त्याच अनुषंगाने मला विचारायचा आहे की मराठी भावगीत गात असताना आणि पहिलंच भावगीत इतक्या छान पद्धतीनं लोकप्रिय झालेलं आहे, त्याचा शब्द, त्याचा उच्चार, त्याचा आशय, अर्थासहित भाव प्रकट करणं, हा सगळा प्रकार अरुण दातेजींनी कोणाकडून शिकला? त्याचं पूर्ण श्रेय ते मंगेश पाडगावकरांना देतात. कारण त्यांच्या आयुष्यातली अर्धी अधिक गाणी पाडगावकरांची आहेत पहिल्या गाण्यापासून. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते हे जे त्रिकूट आहे, या त्रिकुटांनी एक काळ खरंच खूप गाजवले. की ज्याला असं म्हणता येईल की गदी माडगुळकर, सुधीर फडके आणि राजेभाऊ परांजपे हे सुवर्ण काळ होतं चित्रपट. अगदी अगदी खरं. तसं भावगीत गायनाचं हे तिघ जण म्हणजे एक त्रिकूट होतं. मी मानतो की दोन त्रिकूट आहेत अशी, यशवंत देव, मंगेश पाडगावकर, अरुण दाते आणि श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, अरुण दाते, हो हो अशी 2 त्रिकूट आहेत.
आणि या म्हणजे पाडगावकरांची गाणी आणि यात दोघांचं संगीत असा तो काळ आला 1962 नंतर की काही पर्यायच उरला नाही लोकांकडे म्हणजे. नाही, अगदी खरं. आणि याची पण तुम्हाला ऐकून पण तुम्हाला माहिती आहे की बाबा कधीच मराठी गायला तयार नव्हते. कारण ते म्हणायचे की मला हा किस्सा माहिती आहे. श्रीनिवास खळेंनी आग्रह धरला आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं होतं अरुण दातेंनी की नाही, माझं मराठी काही. कदाचित हीच भावना असेल की आपण मराठी जरी थोडंफार बोलत असलो तरी न्याय देऊ शकू की नाही. गाणं आणि मुख्य म्हणजे आणि गाणं आहे ते, आणि ते सुगम संगीत आहे. तर या गाण्याच्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत का श्रीनिवास खळे आणि? हो, म्हणजे देवसाहेबांनी मला सांगितलेली ही आठवण आहे की एकदा मी असंच ऑफिसमध्ये बसलो होतो आणि ते स्टेशन डायरेक्टर होते मुंबईचे ऑल इंडिया रेडिओचे. तेव्हा मी माझ्याकडे असं स्पीकर चालू असायचं की तिथं वेगळ्या वेगळ्या प्रांताची गाणी यायची, गझल यायचं आणि काही यायचं. आणि देवसाहेबांना भयंकर खूप वेगळ्या टाईपचं म्युझिक ऐकण्याची आवड होती. तर असंच मी एकदा बसलो असताना ऑल इंडिया रेडिओ इंदोरवरून एक गझल सुरू झाली आणि गझलेच्या शेवटी त्या निवेदिकेने असं म्हटलं की अभी आप बेहजाद लखनवी की गज़ल सुन रहे थे जिसके गायक थे A.R. दाते. तर ते म्हणाले AR पर्यंत ठीक आहे यार, हा दाते म्हणजे हा मराठी असला पाहिजे. तर त्यांनी शोध सुरू केला. यांना आवाज इतका आवडला आणि त्यांनी दुसरी गोष्ट अशी केली की खळे साहेबांना सांगितलं की उद्या आपण याच वेळेस इकडे या माझ्याकडे, माझ्या रूममध्ये, मी तुम्हाला आपण कधी ऐकला नाही असा आवाज ऐकवतो. तर खळेसाहेब रूममध्ये आले आणि शोधायला लागले की कोण गायक, कोणाचा आवाज ऐकवणार आहे. ते म्हणे थांबा तुम्ही इथे. ते बसले खुर्चीवर आणि मग त्यांनी ते गाणं लागलं बाबांचं ऑल इंडिया रेडिओवर. आणि खळेसाहेबांनी पण ऐकलं. आणि नंतर खळेसाहेब देवसाहेब म्हणे की खळेसाहेब मागेच लागले की आता मला या मुलाचं गाणं करायचंच आहे. म्हणून त्यांनी पाडगावकरांना सांगून पाडगाव असं, हे फार कमी लोकांना माहिती आहे की ओरिजिनली हे सोलो गाणं होतं, हे ड्युएट नव्हतंच पाडगावकरांनी लिहिलेलं. त्याच्यानंतर मग खळेसाहेबांनी तेव्हा ड्युएट्स व्हायचे नाही अजिबात. तर खळेसाहेब म्हणे मला ड्युएट करायचं आहे आणि म्हणून मग त्यांनी ड्युएटमध्ये त्याचं रूपांतर केलं त्या कवितेचं. आणि मग त्यांनी ते ड्युएट तयार केलं. आणि मला अनिल मोहिले यांनी अनेक वर्षानंतर हे सांगितलं की इतके वर्ष जे आपण हे गाणं ऐकतो हे खळेसाहेबांनी बांधलेली 11वी चाल आहे. आधीची 10 चाली त्यांना स्वतःला आवडल्या नाहीत, कारण ते अरुण दातांच्या आवाजाच्या म्हणजे बाबांच्या आवाजाच्या मागोवा घेत होते की तशी चाल मला बनली पाहिजे माझ्याकडून. आणि मग ती 11वी जी चाल बनली ती म्हणे आता मी याला ऐकू शकतो. आणि मग त्यांनी रेकॉर्डिंगची डेट फायनल करून, तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही रेडिओचे आहात की तो कॉन्ट्रॅक्ट पाठवला जातो. तर तो कॉन्ट्रॅक्ट आला बाबांना, घरात कोणाला माहीत नव्हतं. कॉन्ट्रॅक्ट आला टू सिंग अ मराठी सॉन्ग, तर बाबांनी फाडून फेकून दिलं. असं 3दा झालं. आणि 3दा झाल्यानंतर शेवटी खळे साहेब कंटाळले आणि त्या पत्ता काढून आमच्या दादरच्या घरी, जे मुंबईचं पहिलं घर होतं दात्यांचं, तिथे आले. आणि आल्यावर भावा म्हणे मीच दरवाजा उघडला, मी ऑफिसमधून नुकता आलो होतो. तर म्हणे रामू भैया दाते आहेत का? तर मी त्यांना ओळखत नव्हतो म्हणे, मी त्यांचं नाव ऐकलं होतं फक्त. तर म्हणे आपण? तर म्हणे मी श्रीनिवास खळे. असं म्हटल्यावर म्हणून बापरे. आणि हे आजोबांनी पण ऐकलं की ते श्रीनिवास खळे म्हणालेच. तर आजोबा त्याला म्हणाले अरे त्यांना घेऊन ये आतमध्ये, फार मोठा संगीतकार आहे तो. तर आतमध्ये आले आणि आल्या म्हणे माझ्या आजोबांकडे डायरेक्ट कंप्लेंट केली. पहिलं वाक्य खळेसाहेबांचं हे होतं की अहो तुमच्या मुलाच्या मागे लागलो आहे 6 महिने झाले आणि तो मराठी गाणं गायलाच तयार नाही. तर आजोबा म्हणाले अरे असं काय केलंस तू? तर म्हणे अहो नाही, तुम्हाला कल्पना आहे आपल्या लँग्वेजला, आपल्या मराठी भाषेला, आपल्या बोलीला किती हसतात मुंबई पुण्याची लोकं. तर नुसतं बोलण्याला हसतात, तर मग मी गाणं काय गाणार? तर ते म्हणाले नाही असं नसतं, खळेसाहेब तुम्ही गाणं ऐकवा. असं म्हणून हार्मोनियम काढली बाबांनी आणि खळेसाहेबांनी ते गाणं ऐकवलं. आणि ते गाणं होतं शुक्रतारा मंदवारा. आणि बाबा म्हणे या माणसाने माझ्या आवाजाचा इतका अभ्यास केला होता की ऐकताना वाटत होतं की हे गाणं माझ्यासाठीच बनलं आहे. अगदी खरं. नाही, खळे काकांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या चाली दिसायला खूप सोप्या दिसतात पण खूप अवघड असतात. लताबाईंची किती गाणी आहेत, अभंग तुकया ते म्हणून दाखवावं कोणी. मी खरंच सांगतो, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि दुसरं म्हणजे की प्रत्येक गायकाच्या आवाजातले गुणदोष त्यांना माहिती असतात. म्हणजे खरा संगीतकार अगदी अगदी. आणि खळे काका ते त्या पद्धतीनं ते मग याच्यात जे चांगलं आहे ते आपण गाण्यातून उचलूया असं म्हणून
ते त्याला उठाव देतात. अगदी अगदी खरं आहे. ही त्यांची संगीत देण्याची जी पद्धत आहे ना, ते आता काय खळे काकांच्या बद्दल अनेकांनी इतक्या वेळेला प्रत्येक म्हणजे आत्ताच्या शंकर महादेवांपासून सगळ्यांनी अगदी, असं अगदी. म्हटलेलं आहे. त्याबद्दल काही वादच म्हणजे मी त्यांना भावसंगीतातलाच नाही पण भारतीय संगीतातला एक मोठा संगीतकार मानतो. अगदी अगदी खरं आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. शुक्र तारा हे गाजलेलं लोकप्रिय गाणं अरुण दातेंचं, त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास आपण सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं आपल्याकडे इथे वैभव पांडे आणि वर्षा जोशी आहेत की जे आपण जो कार्यक्रम करता त्या कार्यक्रमात अजून अगदी अगदी असतात. जातातच. आणि मला खूप अभिमान आहे सांगण्यामध्ये की औरंगाबादमध्ये येऊन मला असे कलाकार भेटलेत म्हणजे वर्षात आमच्या अरुण दाते कला अकादमीची एक विनर आहे खूप मोठी जी जगातून पहिली आली मराठी भावसंगीताच्या स्पर्धेमध्ये अशोक पत्कींच्या परीक्षणामध्ये. पण औरंगाबाद मला कधी वाटायचं नाही. मला वाटायचं फ्रँकली की मुंबई पुण्यामध्येच सगळेच कलाकार आहेत, बाकी ठिकाणी फार ऑर्डिनरी गाणार आहे असं वाटायचं, माफ करा मला. पण औरंगाबादला येऊन वर्षाला भेटून वैभवला भेटून मला असं जाणवतं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, हो संगीत रत्नाकर हा जो ग्रंथ आहे ना तो या मातीतला आहे. क्या बात आहे. देवगिरीच्या किल्ल्यात लिहिला गेलेला आहे तो. नाही प्रश्नच नाही मला. आणि काल संगीताचं आणि मराठवाड्याचं नातं किती जुनं आहे हे प्रश्नच नाही. याच्या पलीकडे मी काय सांगू नाही नाही मला अगदी अंदाज आहे. आणि काल मी एक वैभव आणि वर्षाचा कार्यक्रम बघितला तर असं वाटलं की परिपूर्ण गाणं काय असतं, म्हणजे तुम्हाला जेवढं येतं आहे गाणं त्यातून तुम्ही जी परिपूर्णता जी देऊ शकता ती देतात दोघंजणं. फार वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम ऐकून असं वाटलं यार क्या बात आहे की आपलेच भाऊ बहीण असे चांगले गातात तर काय पाहिजे आणखी. तर मग आपण असं करूया की या दोघांच्या आवाजातलं एखादा मुकडा हो. अरुण दातेंच्या. माझी इच्छा आहे की बाबांचे अनेक ड्युएट्स पॉप्युलर झाले त्याच्यातलं सुमन कल्याणपुरांबरोबर गायलेलं पहिली तर भेट झाली, खळ्यांची रचना आणि पाडगावकरांचे शब्द. ऐकूया. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगाची जादू अशी घडे, जादू अशी घडे, या दोन लोचनांची जादू अशी घडे. पहिलीच भेट झाली अन ओढ ही युगाची जादू अशी घडे, जादू अशी घडे, या दोन लोचनाची जादू अशी घडे. वा वा. वा. मी मुळात त्यांना हे गाणं याच्यासाठी गायला सांगितलं की बाबांची अनेक ड्युएट्स आहेत पण मला स्वतःला वैयक्तिकरित्या सगळ्यात जास्ती आवडलेलं ड्युएट हे आहे बाबांचं. क्या बात आहे. हा प्रवास सुरू झाला, एक गाणं लोकप्रिय झालं की अनेक गीतकार संगीतकार हे गायकाकडे अक्षरशः धावून आल्यासारखे येतात. असंच काहीसं अरुण दातेंच्या संदर्भात झालेलं असेल. पण त्यातलं नेमकं गाणं कोणतं घ्यावं किंवा कुठल्या गाण्याला आपण छान न्याय देऊ शकतो या संदर्भात त्यांचा काही विचार होता का? नक्कीच होता. कारण याचं पुन्हा मी सगळं श्रेय पाडगावकरांना देईन की पहिलं गाणं आयुष्यातलं आणि पहिल्या 50मधली जवळजवळ 25-30 गाणी पाडगावकरांची होती. त्यामुळे अप्रतिम शब्द हे बाबांचा मागोवा घेत पहिल्या गाण्यापासून आले. त्यामुळे त्यांना चॉईसच नाही उरला की पाडगावकर नंतर त्यांना दुसरीकडे बघताच येईना. ते म्हणाले मला की किती काळ तर मी पाडगावकरांशिवाय तयारच नव्हतो काही करायला. पण नंतर मग वाराकांतांची एक गाणी आली, सखी शेजारीणी त्यामधलं एक गाणं होतं जे की खूप गाजलं त्या काळामध्ये. आणि म्हणजे त्या गाण्याबद्दल वाराकांत हो. पण मला असं वाटतं की बाबांनी पण खूप वेगळ्या पद्धतीची गाणी गायली. म्हणजे भावसंगीतामध्येच जे चांगले चांगले संगीतकार आले त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं.
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे माझ्या वडिलांचं नाव जेव्हा लोक ऐकतात, अरुण दाते म्हटल्यावर कोणालाही असं वाटतं की ह्या माणसाने किमान 1000 गाणी गायली असतील. आणि 1000 हा काय आजच्या युगातला फार मोठा आकडा नाही आहे. मोठा आकडा नाही. आजकाल 3 वर्ष झालेली असतात गायनाला आणि ते म्हणतात आम्ही 2000 गाणी गायली आहेत. त्यातली 2 गाणी पण कोणाला माहिती नसतात, ती गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी मोजून मराठी भावसंगीतामध्ये 82 गाणी गायली 52 वर्षामध्ये, फक्त 82 गाणी. म्हणजे टोटल उर्दू गीत गझल मिळून 115 गाणी गायली बाबांनी फक्त आयुष्यात. कारण कविता नाही आवडली तर गायचं नाही, बरोबर. हे त्यांचं ध्येय होतं पहिल्यापासून. की नाही, की पहिलं गाणं आपल्याला पाडगावकरांचं मिळालं आहे आणि ते शुक्रतारा मिळालं आहे, तर मी वाटेल तर गाणं गाऊ असं वाटायचं त्यांना. संख्यात्मक विकास करण्याच्या ऐवजी गुणात्मक गुणात्मक विकास हा तो महत्वाचा भाग आहे. आणि बहुधा त्यांनी ते ठरवलं होतं. आणि मला असं वाटतं की अरुण दातेंचा पूर्ण गाण्याचा प्रवास जर आपण बघितला तर त्यात असं लक्षात येईल की कुठेही एकसुरीपणा नाही आहे. नाही आहे. म्हणजे हे गाणं अरे हे याच्यासारखं वाटतं का, असं अजिबात वाटत नाही. याचं श्रेय जसं गीतकाराला आणि संगीतकाराला जातं तसं गायकालाही जातं. पण पहिलं माझ्या मते कवीला आणि संगीतकाराला जातं. म्हणूनच म्हणलं ना, कारण गीतकाराला यशवंत देव संगीतकाराला जातं तसं ते गायकाला जातं. कारण जरी समजा संगीतकाराने संगीत दिलेलं असलं तरी ती गाण्याची ढब असती, गळ्यातून येणारा जो आवाज असतो त्यातला वेगळेपणा जपणं हे गायकाचं कौशल्य. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे. म्हणजे आता तुम्ही म्हटल्यावर मला एकदम बॅक ऑफ द माइंड आठवलं की बाबांचं एकही गाणं असं नाही आहे की अरे हे ह्याच्यासारखं आहे म्हणून. हां. एकही 82 हे गाण्यांमधलं. वैशिष्ट्य आम्हाला माहिती आहे त्यांचं. आणि म्हणूनच इतका म्हणजे कमी जरी गाणे गायली असली म्हणून गुणात्मक विकास हा जो शब्द खरंय, वापरला ना मी, तो यासाठी आहे की 82 गाणी पण प्रत्येक गाणं एक एक शिखर आहे. बरोबर आहे. ते कुठेही एकाच्या सारखं असं वाटत नाहीये. याला खरं म्हणजे तपश्चर्या लागते. ही तपश्चर्या आता त्यांनी कशा पद्धतीनं सांभाळली किंवा त्यांची रियाजाची पद्धत काय होती, शब्दांच्या उच्चाराबद्दल त्यांचा विचार काय होता, हे सगळं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय खऱ्या अर्थानं. मला असं वाटतं की देवसाहेबांनी इथे खूप मोठा रोल त्यांचा होता. की खळेसाहेबांची पहिली 2-3 गाणी म्हणजे पहिली तर भेट झाली, त्याच्या आधी शुक्रतारा आणि हात तुझा हातातून, ही 2 सुधा मलवंतर बरोबरची डुएट्स ही सोडली तर त्याच्यानंतर जी गाणी आली ती बहुतांश देवसाहेबांची होती. पाडगावकर, देवसाहेब आणि बाबा अशी. तर बाबा नेहमी सांगायचे की मला खऱ्या अर्थाने शब्द कसे गायचे हे देवसाहेबांनी शिकवलं. त्याचं कारण आहे यशवंत देव हे कवी पण आहेत, कवी पण आहेत. आणि संगीतकार. अगदी करेक्ट. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी होतो म्हणून नाहीये, आकाशवाणी. हो, अगदी जी खरं. शब्दाला न्याय देणारी माध्यमं जी आहेत त्यापैकी एक महत्वाचं माध्यम, आणि या तिन्ही माध्यमात काम करणारे यशवंत देव. अगदी अगदी त्यामुळे मग त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर. प्रश्नच नाही. आणि ही गोष्ट खरी की त्यांच्याकडूनच त्यांना मराठी भाषेचा जास्त अभ्यास नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने बरोबर. गाणी म्हणतात. शब्दप्रधान गायकीचे ते जनक हो, हो, आहेत हो. देवसाहेब. प्रश्नच नाही. अगदी अगदी खरं. आणि उर्दूच्या चांगल्या कवितांचा आणि गझलांचा अभ्यास बाबांचा होता. त्यामुळे त्यांनी जेव्हा मराठी गाणी त्यांच्याकडे आली, म्हणजे पहिली काही गाणी तर त्यांना पाडगावकर आणि अशीच कॉम्बिनेशनची होती, त्यामुळे सिलेक्ट करण्याचा प्रश्नच नव्हता. जे आलं तर उत्तमच आलं. अगदी बरोबर. पण त्यांनी त्याच्यानंतर नेहमी सिलेक्टिव्ह होती खूप, की गाणं आवडलं नाही, कविता नाही आवडली तर नाही. तुम्ही जसं म्हणालात मगाशी की अनेक नवीन संगीतकार आणि गीतकार त्यांच्या मागे लागले. हो, आपल्याकडे ती प्रथा आहे की एक सिंगर पॉप्युलर झाला त्याच्या मागे लागा. अगदी अगदी. पण त्यांनी नेहमी हे लाट आली की सांगितलं. त्या हां, लाटेवर स्वार व्हायचं हे ठरलेलंच असतं आपल्याकडे. त्यामुळे त्यांनी हे ठरवलं की मला जर शब्द नाही आवडले तर मी नाही गाणार, हे सरळ सांगायचे, प्रांजळपणे सांगायचे. आणि म्हणून मग ते पण पसरलं लोकांमध्ये की अप्रतिम गाणं घेऊन जायचं असेल तरच जा, नाही तर नका जाऊ. मग लोक तसेच कमी झाले. भाव म्हणे मला खूप आनंद होता की मला माझं गाणं सिलेक्ट करता यावं, इतकी मुभा गाण्याचा मिळाली. रियाज वगैरे करण्याची त्यांची पद्धत काय? सेमी क्लासिकल अंगाने रियाज करायचे आणि रियाज करायचेच. म्हणजे मी त्यांना आयुष्यभर रोज सकाळी म्हणतो मी रोज सकाळी रियाज करताना बघितलं आहे. एकदा मी नोकरी जेव्हा माझी सुरू झाली आणि सारेगामा आम्ही कार्यक्रम सुरू केला झी टी व्हीवर आणि त्याचे शूटिंग्स उशिरापर्यंत चालायचे, तर मी 1:30 वाजता घरी आलो आणि तयार होऊन आता जेवायला बसणार, इतक्यात मी बाबांना रियाज करताना ऐकलं. म्हटलं रात्री 1:45ला हे रियाज करतायत. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं नेहमी सकाळी 7 वाजता बसणार आहे, आज 1:45ला कसं काय. मग दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काल इतक्या उशिरा रियाज करत होता.
तर त्यांचं उत्तर जे होतं ना ते अजून लक्षात आहे माझ्या. ते म्हणे हो यार आज सकाळचा रियाज राहून गेला होता. अरे वा. पण तो रियाज चुकला नाही पाहिजे. सकाळी किंवा रात्री करा कधी करा, पण तो दिवसाचा रियाज 24 तासातला तो झालाच पाहिजे. कारण ते म्हणायचे की एका गायकाने जर 8 दिवस रियाज नाही केला तर तो किमान 2 महिने मागे जातो गायक म्हणून. क्या बात आहे. वा. त्यामुळे त्याला परत सुरू करावं लागतं तिथून. नाही, खरंच सांगू का की या लोकांच्याकडून ह्याच गोष्टी शिकण्यासारख्या भरपूर असतात. लोकप्रियता दिसते पण त्याच्या पाठीमागची जी तपश्चर्या असते ती लोकांना दिसत नाही दिसत. आणि ही तपश्चर्या समोर यावी यासाठीच तर तुमच्यासारख्यांना आम्ही इथं बोलतं करतो की त्यांच्या सहवासात आपण होता आणि पुढच्या पिढीला याच्यातून नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळेल की बाबा रे 24 तासात किमान एकदा तरी एक रियाज व्हायलाच हवा आणि तो व्यवस्थित व्हायला हवा. हे जे वाक्य आहे तुमचं की 8 दिवस रियाज नाही केला तर मी 2 महिने मागे जातो. आणि अनेक वेळा रियाजामध्ये, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो, पण अनेक वेळा रियाजामध्ये बाबांच्या रियाज ऐकताना असं झालं आहे सुरुवातीच्या काळात. जेव्हा मला संगीतातलं कळतं असं मी आजही मानत नाही, पण तेव्हाही जेव्हा नाही कळायचं तेव्हा ते सांगतो आहे की बाबा त्यांच्या म्युझिक रूममध्ये जायचे आणि 15-20 मिनटं काहीच आवाज नाही यायचा. मग मी कान लावून ऐकायला लागलो. तर कान लावून ऐकल्यावर कळलं की ह्या माणसाने खर्ज लावला आहे. तर ते म्हणायचे की किमान 20 मिनटं अर्धा तास हा खर्ज लागलाच पाहिजे. खर्ज लागला तर वरचेसवर करेक्ट लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि खर्ज लावायचेच ते, म्हणून त्यांना खूप आदर होता मेहदी हसन साहेबांबद्दल. ते म्हणायचे की असा खर्ज मी जगात नाही ऐकला. त्यांनी एक किस्सा सांगितला मला. एकदा इंदोरला जे लता मंगेशकर समारोह असतो तो जो मध्य प्रदेश गव्हर्नमेंटनी सगळ्यात पहिले सुरू केला, त्यांच्या नावाने अवॉर्ड देणं. तर त्या दिवसांमध्ये एक दिवस मेहदी हसन साहेबांचा कार्यक्रम होता, दुसऱ्या दिवशी बाबांचा कार्यक्रम होता. तर बाबा म्हणे मेहदी हसन असल्यामुळे मी तर काय जाऊन बसलो, मी गायक होतो तर मी पहिल्या रोमध्ये जाऊन बसलो की मला या माणसाला गाताना पण बघायचं आहे. बाबा म्हणजे दिवाने होते खऱ्या अर्थाने म्हणायचं होतं मेहदी हसन साहेबांचे. आणि 2-2:30 वाजेपर्यंत खासाहेब गायले आणि बाबा म्हणे आम्ही सगळे हॉटेलवर परत आलो. ते एकाच हॉटेलमध्ये होते मी जिथे उतरलो होतो. म्हणे मला माझा कार्यक्रम आहे म्हणून मी लवकर उठलो रियाज करायला. तर मी रियाजाला बसणार याच्या आधी मला एक रियाजाचा आवाज ऐकू आला सकाळी 5:30-6ला आणि तो मेहदी हसन साहेबांचा होता. तो म्हणे हा माणूस 2:30 वाजेपर्यंत गाऊन परत 5:30ला बसला होता रियाज करायला. मेहदी हसन हे नावच असं आहे की ज्यांचे खूप खूप आपल्या देशामध्ये फॅन आहेत. प्रश्नच खऱ्या नाही. अर्थाने गझल कशी पेश करावी याचे धडे त्यांनी शहनशाह आहे गझल त्यांना म्हटलं ते उगीच नाही म्हटलं. उगीच नाही म्हणत ते. अगदी अगदी खरे. त्याच्यानंतर अनेक पिढ्या आल्या. खरं. मेहदी हसनचं नाव अजूनही लोकांच्या मनात जे आहे. पण मी एकदा मेहदी हसन साहेबांचा इंटरव्ह्यू ऐकला टी व्हीवर आणि ते इतकं छान बोलले. ते म्हणाले की त्यांनी कोणीतरी विचारलं की तुम्ही क्लासिकल गायक मुळात, तुम्हाला गझलकडे कसं वळलात तुम्ही. तर त्यांनी सांगितलं की बेगम अख्तर जी का गाना ख़त्म हो चुका था और मुझे लगा कि ये किसी ने चालू रखना चाहिए. क्या बात है. वाह. म्हणजे पूर्ण श्रेय त्यांनी हिंदुस्तानी गायकीला दिलं पहिलं. कि बेगम अख्तर जी का गाना ख़त्म हो चुका था और मैंने सोचा कि ये गायकी चालू रहनी चाहिए, इसलिए मैं गज़ल में आया. आपण पुन्हा एकदा असं करूया की आणखी एखादं गाणं या दोघांच्याकडून अगदी अगदी. वर्षा किंवा वैभव एखादं स्वरगंगेच्या काठावरची ऐकूशील. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. गत जन्मीची खूण सापडे ओळखले का मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. क्या बात आहे. आता हे बघा ना की देव पाडगावकर अरुण. गाण्याची एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. बोला. तो तुम्हाला कदाचित माहिती नसेल. बोला. हे गाणं आलं त्यावेळेला
आम्ही तरुण होतो सगळेजण, त्यावेळेला कॉलेजमध्ये असं असायचं की जर समजा कोणाला मुली पटवायच्या असतील तर त्यांनी हे गाणं म्हणायचं. क्या बात आहे. आता हे अरुण दातेपर्यंत कसं काय पोहोचणार? त्यांनी ज्या पद्धतीनं गायलेलं आहे, जो भावस्वर आहे, गमतीचा भाग सोडून द्या, पण ह्या गाण्यांनी तरुणांच्या मनामध्ये एक इतकी लोकप्रियता अरुण दातेंच्या बद्दल निर्माण झालेली आहे की एकतर मोकळा आवाज, शब्दांची फेक इतकी सुंदर आणि त्यातून दिसणारी त्यांची बारीक लयकारी, हे तिन्हींचं मिश्रण या गाण्यामध्ये दिसतं आणि त्यामुळे हे गाणं जास्तीत जास्त लोकप्रिय झालं. खरं आहे, अगदी खरं मानतो मी हे. कारण अनेक लेखकांनी असं लिहिलं नंतर बाबांच्या गाण्यावर की खऱ्या अर्थाने मराठी भावसंगीतात रोमॅन्स आणला तो अरुण दातेंनी आणला. अगदी अगदी खरं, ही गोष्ट खरी आहे. कारण त्याच्या आधीचे जे गायक होते ते क्लासिकल गाऊन भावसंगीतात आलेले, नाट्यसंगीत गाऊन भावसंगीतात आलेले, पण थेट गझलेमधून भावसंगीतात आलेला हा एकमेव गायक होता त्या काळात. म्हणूनच ते तरुणांच्या जास्त जवळचं गाणं हे होतं असं मला आणि आता हे बघा ना, ते याच कारणासाठी. आपण म्हणतोय की पाडगावकर देवसाहेब बाबा किंवा पाडगावकर खळेसाहेब बाबा ही त्रयी सोडून बाबा जेव्हा गायले तेव्हा हे गाणं गायले. म्हणजे ते पण कुठे ते शंकर वैद्य, हृदयनाथ मंगेशकर आणि अरुण दाते, म्हणजे कुठेही काही कमी नव्हतं. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जो किस्सा सांगितला की अरुण दातेंचा सहारा लागायचा त्यांना एखाद्याला प्रपोज करायला, तर ह्याच्यावर पाडगावकरांनी एक फार अप्रतिम किस्सा सांगितला. बरं बरं. तर म्हणे की मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो आणि माझ्याकडे माझे कविता वाचन वगैरे होतं. ते झाल्यावर म्हणे एक स्त्री माझ्याकडे आली, एक सुंदर स्त्री माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुम्ही मंगेश पाडगावकर ना? तो म्हणे हो. नंतर दुसरा प्रश्न तिचा असा होता की शुक्रतारा तुम्हीच लिहिलं आहे ना? मग म्हणे मला गुदगुल्या व्हायला लागल्या आतमध्ये. ते म्हणे हो मीच लिहिलं आहे. तर म्हणे मला जरा अरुण दातांचा पत्ता देता का? असा त्यांचा नंतरचा प्रश्न. आणि हा त्यांनी एकदा बाबांसमोर सांगितला. तर बाबा स्टेजवर म्हणाले पाडगावकर साहेब अजून माझ्याकडे कोणी आलं नाही. म्हणे नाही मी मुद्दामूनच नाही दिला पत्ता. पण खऱ्या अर्थाने सुरुवातीलाच मी जसं सांगितलं की भावगीतांची परंपरा चालत असताना एक लोकप्रियता जी लाभलेली आहे. आता जे.एल. रानडे वगैरे या लोकांनी सुरुवात केली होती. बबनराव नावडेकरांचं नाव तसं खूप गाजलेलं, पण जी लोकप्रियता अरुण दाते यांना लाभलेली आहे, एवढी मोठी लोकप्रियता न लाभण्यामध्ये दुसरं एक कारण असू शकतं, ते तंत्रज्ञानाचं कारण असू शकतं की तंत्रज्ञानाने यांची गाणी सगळ्यांच्या पर्यंत, अगदी खेड्यापाड्यापर्यंत, सगळ्या ऐकणारा जिथे आहे तिथपर्यंत गाणं पोहोचलं, म्हणूनही कदाचित. आणि सूर लावण्याची जी पद्धत होती, मी जसं मगाशी म्हटलं की क्लासिकलमधून आलेले भावगीत गायक किंवा नाट्यसंगीतातून आलेले, तर ती जी एक लयकारी असते, ती वेगळी पद्धत जी असते जोराने सूर लावण्याची, नजाकत जी होती ही दात्यांच्या गाण्यातून आली नंतर. शास्त्रीय गायकच होते. हो तेच तर म्हणतो ना मी. यांनी नंतर मग ही मंडळी सगळी सुगम संगीतात आली, पण मूळ पिंड त्यांचा तो शास्त्रीय गायनात. अगदी अगदी. बहुतेक वाटवे साहेबच त्याला अपवाद होते की त्यांनी डायरेक्ट मराठी भावसंगीतालाच सुरुवात केली. आणि अशा काळामध्ये मराठी भावगीतं गायली की ज्या काळामध्ये लव्ह सॉन्ग गाणं बॅन होतं आपल्याकडे, त्या काळामध्ये त्यांनी गायलं. हाच प्रकार म्हणजे जर समजा अशा प्रकारचं प्रेमगीत हे नाट्यसंगीताला जो कोणाला त्याचा वाटायचा आक्षेप नव्हता, म्हणजे अशी अनेक नाट्यगीतं आहेत ना, खूप आहेत, पण त्याच्यावर कोणी आक्षेप घेतले नाही. पण ती भावसंगीतामध्ये आल्याबरोबर म्हणजे नाकं मुरडायला सुरुवात झाली. पण अर्थात तो काळ फारच कमी होता, कारण नंतर चित्रपटांचा कालखंड जसा सुरू झाला, मराठी चित्रपट यायला लागली आणि नंतर मग चित्रपटाच्या प्रभावामुळे असेल काही असेल, पण तो थोडासा कमी झाला तो भाग. आणि मग भावगीतांना. आणि बाबा नेहमी वाटवे साहेबांबद्दल खूप आदराने बोलायचे. ते म्हणायचे की वाटवे जर गायले नसते तर अरुण दाते नावाचा गायक, मराठी भावगीत गायक तुम्हाला कधीच दिसला नसता. ते पूर्ण श्रेय वाटवे साहेबांना द्यायचे की यांनी खऱ्या अर्थाने भावसंगीत लोकांपर्यंत पोचवलं, गल्लोगल्ली. खऱ्या अर्थाने की वाटवे साहेबांचे कार्यक्रम ऐकायला एका गल्लीत चालू आहे कार्यक्रम आणि तिसऱ्या गल्लीतून लोकांची वाहवा येते, असं म्हणे मी त्या काळात ऐकलं. भाव म्हणे की दिसायचे नाही वाटवे साहेब, पण गाणं ऐकू यायचं ना तेवढं बस आहे. दुसरं एक माझ्या दृष्टीने असं होतं की जसं मी म्हणालो की एखादा गायक लोकप्रिय झाला की त्याच्याकडे गीतकार आणि संगीतकार येतात, तसे गाण्याचं शिक्षण घेणाऱ्या लोकांचे झुंडीच्या झुंडी लागतात. खूप खूप.
या संदर्भात त्यांचं काय मत होतं? खूप अगदी म्हणजे मला आठवतं बाबांच्या 80 जवळजवळ 75-77 वयापर्यंत मी बाबांनी शेवटचा कार्यक्रम केला जेव्हा ते 80 वर्षाचे होते. तर त्याच्या काही आधीच्या काळापर्यंत लोक कधीपासून सुरू झालं मला माहीत नाही, कारण 62मध्ये मी नव्हतोच हे गाणं ऐकायला शुक्रतारात. पण असं म्हणतात की बाबांकडे इतकी रीग लागली आणि आपल्याकडे पॉप्युलॅरिटीच्या मागे जाणं हे असतं ना पहिले. त्या माणसाला किती गाणं येतं आहे, म्हणजे बाबांना लकीली येत होतं, पण ते किती गाणं येतं याच्यापेक्षा त्या गाणं तो माणूस पॉप्युलर आहे, मग त्याच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे पॉप्युलर गायकांनी शिकवलं तर आपल्याला गाणं येतं हे उगीच लोकांना वाटतं, समज असतो. तर तसं म्हणे खूप झालं, पण बाबा खूप चांगल्या पद्धतीने एक उत्तर देत. म्हणजे अगदी 75 होती बाबांची तेव्हा बाबांचा एक इंटरव्ह्यू झाला, त्याच्यामुळे ते म्हणाले की तुम्हाला असं आम्ही ऐकलं आहे की तुम्ही कधीच कोणाला गाणं नाही शिकवलं. भाऊ म्हणे मग काय झालं, तर म्हणे पण तुम्ही इतकं तुमचं नाव आहे आणि इतकं तुम्ही रियाज केलेलं आहे सगळं. भाऊ म्हणे पण मला कुठे आज पूर्ण गाणं येतं आहे, मला ज्या दिवशी पूर्ण गाणं येईल त्या दिवशी मी शिकवेन. आणि म्हणून त्यांनी कधी कोणाला गाणं नाही शिकवलं. एकूणच हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण अनेक टप्पे त्यांचे बोलून दाखवलेले आहेत. अरुण दातेंच्या जाण्याने जशी सर्वसामान्य माणसाची ऐकण्याची जी भूक होती ती जुन्या गाण्यावरच भागवावी लागते, ही गोष्ट जशी खरी आहे, तसंच त्यांच्या गायकीचा प्रभाव आणखीही लोकांपर्यंत जावा आणि अरुण दातेंचं नाव आणखीही लोकांपर्यंत पोचावं, त्यांनी जो प्रवास केलेला आहे तो प्रवास असाच पुढे चालू ठेवावा यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात. तर या प्रयत्नांचे काही उपक्रम जे असतील. मुळात मी त्यांचा मुलगा आहे याचा जेवढा मला अभिमान आहे तेवढंच माझ्यावर हे दडपण आहे. मी गायक नसलो तरी माझ्यावर हे दडपण आहे की मी काय असं करू की ज्यांनी त्यांचं नाव आणखी पुढच्या पिढीपर्यंत आणि त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत जाईल आणि त्यांची गायकी फक्त नाव नाही. म्हणून मी सर्वप्रथम ते जायच्या आधी असा विचार केला की आपण हा ब्रँड शुक्रतारा चालू ठेवायला पाहिजे. तो कसा मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती. मग एकदा बाबांना मी बोलून बाबा म्हणजे आमच्या घराण्यामध्ये मला आठवत नाही की मी वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत बाबांचे डोळ्याचे डोळे मिसळून कधी बोललो असेल. बाबांचे डोळे बघितले की हिंमत नाही व्हायची कोणाची बोलायची. मी तर बहुतेक 30-35व्या वर्षीनंतरच त्यांच्याशी कधीतरी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या असतील. तर मला असं जाणवलं की मी त्यांच्याशी बोलायला पाहिजे. त्यांना अल्झायमर झालेला होता ते जायच्या 2-3 वर्ष आधीपासून. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं मला हा ब्रँड चालू ठेवायचा आहे, तर तुम्ही चालेल का तुम्हाला. मी हा कार्यक्रम चालू ठेवलेला. पण त्यांना कल्पना होती की आपला मुलगा काही गायक नाही अजिबातच. मग त्यांनी मला पहिला प्रश्न धाडकन असा गेला की कर पण गाणार कोण. कारण त्यांना हे भयंकर होतं की स्वतःची गाणी जरी असतील तरी ती करेक्ट पोचवणारा माणूस पाहिजे. उगीतच काहीतरी गायचं म्हणून भावसंगीताशी त्याचा काही संबंध नाही असा तो गायक चालणार नाही. मी त्यांना मंदार आपटेचा आवाज ऐकवला आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं इमिजिएटली ह्याला घेऊन कार्यक्रम सुरू कर, हा पूर्ण न्याय देऊ शकतो. आणि मंदारनी तो दिला आहे पूर्णपणे, मी सांगेन तुम्हाला. आणि एक तर मराठी भावसंगीत लोकांपर्यंत पोचावं हे माझं एक मोठं स्वप्न आहे आणि बाबांची गाणी त्या अनुषंगाने पोचावीत. आणि म्हणून मी बऱ्याच वेळा बाबांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक वेगळं मॉड्यूल वापरून कार्यक्रम करतो की मराठी भावसंगीताची परंपरा आणि अरुण दाते. मग त्याच्यामध्ये बरेच गायिका येतात, जी अगदी जी एन जोशींपासून आणि आत्तापर्यंत सुरेश वाडकरपर्यंत. इवन मंदार आपटेची आम्ही 1-2 गाणी घेतो, कारण मंदार आपटे एक अप्रतिम संगीतकार आहे आणि पाडगावकरांची गाणी या पिढीने करणारा तो सगळ्यात मोठा संगीतकार आहे. पाडगावकरांची त्यांनी 22 गाणी केली आहेत आणि पाडगावकरांच्या गाण्याला कुठलं चांगलं कुठलं वाईट तुम्ही म्हणू शकत नाही किंवा कुठलं ऑर्डिनरी असंही नाही म्हणू शकत. पाडगावकरांचं गाणं आहे पाडगावकरांचं गाणं, बस संपलं. त्याच्यानंतर तुम्ही किती नाही संगीताद्वारे त्याला देत आहे हे महत्त्वाचं आहे. तर ही माझी इच्छा आहे की मराठी कविता, मराठी गाणं आणि त्या अनुषंगाने फक्त मराठीच नाही तर आता आम्ही एक कार्यक्रम सुरू करतो आहे प्लेबॅक नावाचा हिंदीमध्ये. प्लेबॅक असं आहे की पहिल्या सैगलजींपासून आत्तापर्यंतच्या गायकांपर्यंत, आत्तापर्यंत म्हणजे सुरेश वाडकर, तिथे मी थांबलो आहे. कारण त्याच्यानंतर मग जे काही सुरू झालं आहे ते आपण न बोललेलं आणि न सादर केलेलं बरं आहे. तर त्या गायकांवर तो कार्यक्रम आम्ही करतो आहे. काही प्रयोग आम्ही केलेत पण आता नव्या अर्थाने तो सुरू करतो आहे परत
की चांगली कविता, चांगलं गाणं, पुन्हा हिंदीमध्ये पण, आणि ओरिजिनल आवाज काय होते यांचे ते लोकांपर्यंत परत पोहोचवणं. आता तुम्ही सैगल आणि मुकेशबद्दल बोललात तर आजचा मुलगा म्हणेल की कोण होते हे, कोण होतं, बरोबर आहे. तर तसं व्हायला नको. म्हणून ही माझी इच्छा आहे वा वा. की फक्त मराठी भावसंगीत नाही तर चांगलं संगीत लोकांपर्यंत पोचवावं. ही गरजच नाहीये की गायकाचा मुलगा गायकच व्हावा, अजिबात नाही. पण गायकीच एक जे वारसाने मिळालेलं असतं, जे देणं असतं, ते पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची एक मानसिकता असणं हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या अर्थाने आपण हे काम खूप छान करता असं मला वाटतं. तुम्हाला जे वाटत असेल तर मी धन्यवाद म्हणेन. नाही नाही नाही, खरंच आहे, अगदी खरी गोष्ट आहे ही. आणि ज्या शुक्रतारा ब्रँडच्या संदर्भात तुम्ही आत्ता बोलला, तर मला असं वाटतं की या आपल्या गप्पांची सांगता जी आहे त्या शुक्रताराने या दोघांनी करावी. नक्की, प्रश्नच नाही. हरकत नाहीये. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला, अंतरीचा गंध माझ्या, अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवनावहा, तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा. तू